नमस्कार. स्पीड न्यूज मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात विविध क्षेत्रात घडलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपण स्पीड न्यूजच्या माध्यमातून घेणार आहोतच. मात्र सुरुवातीला एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी, माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य. अमृत नोनी पॉवर प्लस. चीनमधील कोरोना संकटानंतर केंद्र सरकार अलर्ट मोडवर. कोरोना रुग्णालयातील सज्जतेचा आढावा घेण्यासाठी देशातील सर्व कोरोना रुग्णालयात उद्या मॉक ड्रिल. कर्नाटकमध्ये कोरोना संदर्भात नियमावली जारी. कर्नाटकातील शाळा, कॉलेजेस, थिएटर्स आणि पबमध्ये मास्क सक्ती. भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर 4 तास कोंडून घेतलेले अब्दुल सत्तार माध्यमांसमोर अवतरले. सभागृहातच भ्रष्टाचारांच्या आरोपांना उत्तर देण्याचा सत्तारांचा निर्धार. श्रद्धा वालकर हत्याकांडामुळे ट्युनिशा शर्मा आणि शिझान खानचं ब्रेकअप. शिझानच्या चौकशीत धक्कादायक माहिती. सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या नव्हे तर हत्या झाली. रुग्णालयातील कर्मचारी रूपकुमारचा दावा. नव्या दाव्यामुळे सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण. साताऱ्यात चॉकलेट घशामध्ये अडकून 1 वर्षीय मुलीचा मृत्यू. शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद. चिमुकलीच्या मृत्यूनं कुटुंबियांमध्ये हळहळ. आणि आता स्पीड न्यूजच्या माध्यमातून घेणार आहोत संपूर्ण दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरती गायरान जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. वाशिमच्या घोडबाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये काहीही चुकीचं आढळल्यास कारवाईचं आश्वासन फडणवीसांनी दिलेलं आहे. सत्तार यांच्यावरती करण्यात आलेल्या आरोपांनंतर अब्दुल सत्तार हे 4 तासांनंतर माध्यमांसमोर आले. विरोधकांच्या आरोपांवर सभागृहातच उत्तर देणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. गायरान जमीन घोटाळा प्रकरणी कृषी मंत्री अब्दुल सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेली आहे. सिल्लोड महोत्सवासाठी कृषी विभाग वेठीला धरल्याचा आरोप अजित पवारांनी विधानसभेत केला. अधिकाऱ्यांना 5 कोटींहून अधिकची वर्गणी गोळा करण्याच्या तोंडी सूचना सत्तारांनी केल्याचा आरोप आहे आणि यावरून अजित पवारांनी सत्तारांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. सीमा वादावरून विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलंच धारेवर धरलं. दरम्यान यानंतर मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलंय. सीमावासियांबद्दल आम्हाला शिकवण्याची गरज नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. आम्ही सीमावादासंदर्भात ठराव मांडणार आहोत. मुख्यमंत्री आज दिल्लीला गेलेले आहेत. जर मुख्यमंत्री लवकर आले तर आज किंवा उद्या ठराव मांडू अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे. विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंनी सीमा प्रश्नासंदर्भात पेन ड्राईव्ह सादर केलेला आहे. यावेळी विधान भवनामध्ये आल्यावरती पेन ड्राईव्ह येतात असं म्हणत त्यांनी टोलेबाजी केलेली आहे. सीमावादावरती दिल्ली तोंड का उघडत नाही असं म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. कर्नाटक व्याप्त बेळगाव प्रदेश हा केंद्र शासित करण्याचा ठराव करा आणि केंद्राकडे पाठवावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत केली आहे. सीमावादाच्या प्रश्नावरती तुम्ही कधी लाठ्या खाल्ल्या का असं म्हणत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. सीमावादावर विरोधकांना श्रेय घेण्याची घाई झालेली असून या प्रकरणी बोलण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याचं दरेकर म्हणाले. विधानसभेमध्ये लोकायुक्त कायदा विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे. विरोधकांच्या गोंधळातच विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे आणि यावेळी विद्यापीठ सुधारणा विधेयकासह स्वयं अर्थसहाय्य विधेयकालाही मंजुरी मिळाली आहे. एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबियांची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. खडसे कुटुंबियांनी 400 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी अधिवेशनात केलेला आहे.
बुलढाण्यामधील देऊळगाव राजा सिंदखेडमध्ये सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावरती आमदार संजय गायकवाडांनी लक्षवेधी मांडली। त्यावर उत्तर देताना दोषींवरती तत्काळ कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधवांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर टीका केली आहे। नारायण राणेंचं कर्तृत्व शून्य आहे आणि राणेंचा पक्षाला उपयोग देखील नाही अशी टीका भास्कर जाधवांनी केली आहे। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यातील 26 पैकी 20 सरपंचांचा भाजपला पाठिंबा असल्याचा दावा केलाय आणि यावेळी 20 ग्रामपंचायतीतील सदस्य आणि सरपंचांचा सत्कार करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोनवरून शुभेच्छा संदेश ऐकवत काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय। राज्याचे आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्याबद्दल सोशल मीडियावरती आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आलेली आहे आणि या प्रकरणी 5 जणांविरुद्ध भूम पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अद्याप या आरोपींना अटक झालेली नाहीये। केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत ओरोसमधील कामांचा आढावा घेतलाय। मोपा विमानतळामुळे सिंधुदुर्गातील पर्यटनाचा एकही प्रकल्प रखडता कामा नये असा सज्जड दम राणेंनी अधिकाऱ्यांना दिलेला आहे। खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवरती सडकून टीका केलेली आहे। विरोधकांकडे मुद्देच उरलेले नाहीत आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचे बेछूट आरोप विरोधकांकडून होत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलंय। श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांनाही धारेवरती धरलंय। राऊत मनोरंजन नाही तर लोकांची सकाळ खराब करतात असा टोला संजय राऊत यांना लगावलेला आहे। लोकांना विकास हवाय आणि राज्याच्या विकासाचं काम आमचं सरकार करतंय असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। कर्नाटक सरकारच्या दडपशाहीच्या निषेधार्थ कोल्हापुरात येऊन सीमावासियांनी अन्यायाला वाचा फोडली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून त्यांनी थेट पंतप्रधानांना निवेदन दिलं। कोल्हापुरात या आंदोलनाला सर्व पक्षांनी पाठिंबा देत सीमावासियांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार केलेला आहे। आमदार अमोल मिटकरींनी आणखी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। विधानभवन परिसरामध्ये सिगारेट ओढत असल्याचा हा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे। विधानभवन परिसरामध्ये शाईच्या पेनाला बंदी आहे, मात्र सिगारेट ओढायला खुली परवानगी आहे असं ट्विटही त्यांनी केलेलं आहे। मालेगावमध्ये सुरू असलेल्या श्रीपुण्य शिव महापुराण कथा या धार्मिक सोहळ्याला खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावून पंडित प्रदीप मिश्रा यांचं दर्शन घेतलं। बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी होते आणि त्यांचं कार्य आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलेलं आहे। ठाकरेंच्या पक्षाच्या 2 उपविभाग प्रमुखांवरती बोरीवली स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मे महिन्यात शिंपोली गावातल्या एका कुटुंबावरती बहिष्कार टाकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। पंढरपुरामध्ये होणाऱ्या कॉरिडॉरचा नवा आराखडा स्थानिकांनी आणि वारकरी संप्रदायांनी शासनास सादर केलेला आहे। वारकऱ्यांनी सादर केलेल्या आराखड्यामध्ये एकाही घराचं, मठाचं आणि धर्मशाळांचं उद्ध्वस्तीकरण न होता पंढरपूरचा विकास कसा साधता येईल याचा विचार करण्यात आलेला आहे। मुंबईमधील झोपडपट्टी पुनर्विकासाचं काम करणाऱ्या बिल्डरांवरती कठोर कारवाई करण्याचा निर्णय एसआरएनं घेतलेला आहे। घरं रिकामी करूनही प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या आणि झोपडपट्टीवासियांना भाडे न देणाऱ्या बिल्डरांवर कडक कारवाई सुरू करण्यात येणार आहे। एसआरएनं सुरुवातीला सुमारे 150 बांधकाम व्यावसायिकांवरती कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या बिल्डर्सनी जवळपास 700 कोटी रुपये भाडं थकवल्याची माहिती समोर आलेली आहे। नवी मुंबईमधील सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर एका व्यक्तीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला। आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत आग विझवली, मात्र तोपर्यंत भाजल्यानं ही व्यक्ती जखमी झाल्याचं दिसून आलं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेलं आहे। आत्मदहनामागील कारण अद्याप समोर आलेलं नाहीये। नवी मुंबईमधील एपीएमसी बाजारामध्ये कांद्याचे दर दुप्पट झालेले आहेत। आधीचा दर हा 10 ते 12 रुपये होता, मात्र तेच दर 20 ते 25 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत। अवकाळी पावसामुळे नवीन पीक खराब झाल्यानं नवीन कांदा बाजारात येऊ शकला नाही आणि त्यात जुने कांदे हे जवळपास संपलेले आहेत आणि त्यामुळे याचा थेट परिणाम हा कांद्याच्या दरांवरती झालेला आहे। उरणमध्ये अमेरिकेतून आयात मालाच्या कंटेनरमध्ये ब्लॅक इग्वाना प्रजातीचा प्राणी आढळून आला। याबाबत माहिती मिळताच प्राणी मित्रांनी ब्लॅक इग्वानाला रेस्क्यू केलेलं असून उपचारांसाठी पुणे विभागाकडे पाठवलेलं आहे। नाशिकच्या इगतपुरी मार्गावरील विद्यार्थ्यांनी आक्रमक होत
CBS बस स्थानकामध्ये गोंधळ घातला। बस स्थानकातून विद्यार्थ्यांना बस मिळत नसल्यानं या विद्यार्थ्यांनी स्थानकाच्या बाहेरच बस रोखून धरल्या। घरी जाण्यास रोज उशीर होत असल्यानं बस फेऱ्या वाढवाव्या अशी मागणी हे विद्यार्थी करताना दिसले। सूर्यफुलाच्या झाडाला फक्त एकच फूल उगवत असतं, मात्र पिंपरी चिंचवड शहरामधील वालेकरवाडी इथल्या प्रगतशील शेतकरी सचिन वालेकर यांच्या शेतातील सूर्यफुलाचं झाड चक्क 28 ते 30 सूर्यफुलांनी लगडलेलं आहे। या झाडाचं बीज आपण जतन करून ठेवणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। चंद्रपूर जिल्ह्यामधील बल्लारपूर रेल्वे स्थानकातून नवजात बाळाची तस्करी केल्याप्रकरणी 2 आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केलेली आहे। नवजीवन एक्सप्रेसमध्ये दाम्पत्य नवजात बाळाला घेऊन प्रवास करत होता, मात्र त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं या दाम्पत्याची कसून चौकशी करण्यात आली। या चौकशीत 2 महिन्यांचं मूल त्यांना अहमदाबाद इथून विजयवाडा इथे नेऊन देण्यासाठी 15,000 रुपये देण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। औरंगाबादच्या कचनेर इथल्या जैन मंदिरातून 2.25 किलो वजनी सोन्याची मूर्ती चोरीला गेलेली होती आणि या प्रकरणाचा पोलिसांनी 24 तासांच्या आत छडा लावलेला आहे। पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। त्याचबरोबर चोरीला गेलेली मूर्तीही पोलिसांनी हस्तगत केलेली आहे। औरंगाबादमधून चोरीच्या 36 मोटरसायकल्ससह तब्बल 22 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। चोरट्यांनी स्वतःच्या शेतात या चोरीच्या मोटरसायकल लपवून ठेवलेल्या होत्या आणि या प्रकरणामध्ये 2 मोटरसायकल चोरट्यांना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलेलं आहे। दौंड तालुक्यामधील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगारांच्या टेम्पोला अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, तर 7 ते 8 जण जखमी झालेले आहेत। दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये परभणीमध्ये एसटी बसचा अपघात झाला। या अपघातामध्ये बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती देखील समोर येते। सिल्लोड कन्नड रस्त्यावरती भराडी इथल्या पुलाच्या लोखंडी कठड्याला धडकून ट्रक उलटल्याची घटना घडली। चालकाचं नियंत्रण उलटल्यानं हा अपघात झाल्याचं समोर येतं। यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। शिर्डीच्या साईबाबांना हिऱ्यांचा मुकुट दान करण्यात आलेला आहे। यूकेच्या साई भक्त कनरी सुब्री पटेल यांनी हे दान केलेलं आहे। अतिशय सुंदर अशी कारागिरी आणि रंगीबिरंगी हिरे जडलेला हा मुकुट 368 ग्रॅम वजनाचा आहे। या मुकुटाची किंमत 28 लाख रुपये असल्याची माहिती मिळते आहे। साईंच्या चरणी पहिल्यांदाच संपूर्ण हिऱ्यांनी मढवलेला मुकुट दान मिळालेला आहे। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जामनेरमध्ये पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या शिबिरात हजारो विद्यार्थी सहभागी झालेले होते। देवगड तालुक्यामधील कुणकेश्वर वाळकेवाडी इथल्या हापूस आंब्यासहित केशर आंब्याच्या पेट्या मुंबईतील APMC मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत। हंगामापूर्वी आंब्याच्या पेट्या पाठवण्याचे हे सलग 7वं वर्ष आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्रात जंगल सफारीसाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे आणि या ठिकाणी जंगल सफारीसाठी एकूण 45 जिप्सी वाहनांची सोय करण्यात आलेली आहे। मात्र यातील अनेक जिप्सी या चालवण्यायोग्य नसून जंगलामध्ये कधीही बंद पडू शकतात अशी अवस्था आहे। भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यामधील दिघोरी मोठी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर अजब प्रकार समोर आला। निकालामध्ये शिल्पा बेंद्वार यांना विजयी जाहीर करण्यात आलेलं आहे। शिल्पा यांच्या प्रतिस्पर्धी कविता गोटफोडे यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन माहिती मिळवलेली असता गोटफोडे यांचा 102 मतांनी विजय झाल्याचं समोर आलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यामधील जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये तब्बल 14 वर्षांनी वाढ झालेली आहे। पाणी पातळी वाढल्यानं सरोवर परिसरातील 5 मंदिरांना या पाण्यानं वेढा दिलेला आहे। याआधी या मंदिरांची अवस्था जीर्ण झाल्यानं या मंदिरांकडे पुरातत्व विभागानं लक्ष देण्याची मागणी केली जाते। तर बुलढाण्यामध्ये जवळपास 14 वर्षांनंतर अनेक झरे डिसेंबर महिन्यातही प्रवाहित झालेले आढळून आलेले आहेत। धुळे शहरात 3 नवीन गोवरचे रुग्ण आढळून आलेत। शहरामध्ये गोवर बाधित रुग्णांची संख्या ही 32 वर पोहोचली आहे। त्यामुळे धुळे महानगरपालिकेची चिंता वाढली आहे। गोवरवरती वेळीच आळा घालण्यासाठी आरोग्य केंद्राकडून विशेष त्या ठिकाणी उपाययोजना देखील करणं आवश्यक आहे। चंद्रपुरामध्ये महिला सरपंचाला मारहाण करणारा उपसरपंच हा अद्यापही फरार आहे। तर गेल्या 3 दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावरती असूनही उपसरपंच सापडत नसल्यानं संताप व्यक्त होत आहे।
आणि या क्षणाला एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। आगरी सेवा संघ वरळीतर्फे कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यात पहिल्या क्रमांकासाठी रोख रक्कम आणि आकर्षक चषकासह बोकडाचं बक्षीस ठेवण्यात आलेलं होतं, तर दुसऱ्या क्रमांकासाठी 10 गावठी कोंबड्या आणि रोख रक्कम चषकाचं बक्षीस होतं। तिसऱ्या क्रमांकासाठी 5 कोंबड्यांचं बक्षीसही होतं। उत्कृष्ट खेळाडूला रायगड जिल्ह्यातील फेमस जिताडा मासा बक्षीस म्हणून ठेवण्यात आलेला होता आणि अनोख्या बक्षिसांमुळे या स्पर्धेची चांगलीच चर्चा देखील रंगली। आणि आता पाहणार आहोत इतर महत्त्वाच्या घडामोडी अतिशय वेगवान। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला त्यांना नियमित तपासणी करण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। धर्मासाठी हत्या करण्यामध्ये काहीही वाईट नाही, आपले सर्व देवी देवता हिंसक मारामाऱ्या करणार आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी अमरावतीत केलेलं आहे। येत्या 10 वर्षात देशात मुस्लिमांचा पंतप्रधान होईल असंही विधान कालीचरण महाराजांनी केलं। सोशल मीडियावरती बिबट्याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय। एका घराच्या आवारामध्ये असलेल्या कंपाऊंड वॉलवरून उडी मारून रस्त्यावरील 4 चाकीवरती या बिबट्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला। बिबट्यानं एकूण 5 जणांवरती हल्ला केल्याची माहिती मिळते। हिंदूंनी घरामध्ये शस्त्र बाळगली पाहिजेत किंवा धारधार सुऱ्या तरी सोबत बाळगल्या पाहिजेत, असं वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी केलेलं आहे। कर्नाटकमध्ये हिंदू कार्यकर्त्यांच्या हत्येविषयी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। व्हिडिओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत यांना सीबीआयनं ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना आज सीबीआय कोर्टात हजर करण्यात येणार आहे। आयसीआयसीआय आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर या प्रकरणी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांनाही सीबीआयनं अटक केलेली आहे। सुरतमध्ये एकानं आपल्या घटस्फोटित पत्नीला HIV संक्रमित रक्त असलेलं इंजेक्शन टोचलं। दुसऱ्या दिवशी पत्नीला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। राजस्थानामध्ये कडाक्याची थंडी पडलेली आहे। माउंट अबूमध्ये तापमानामध्ये घट झालेली असून इथल्या वाहनांवरही बर्फाचे थर जमा झाल्याचं पाहायला मिळालं। फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस शहरामधील कुर्दिश समाजाबद्दल वंशभेदी टीका केल्याच्या मुद्द्यावरून हिंसाचार सुरू झालेला आहे। या हिंसाचारामध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झालेला असून अनेक जण जखमी झालेले आहेत। अनेक ठिकाणी समाजकंटकांनी गाड्यांची नासधूस केली आणि त्यांना आगही लावली। अमेरिकेमधील ब्लूमिंग्टन गोळीबार प्रकरणी आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। यातील 2 जण अल्पवयीन असल्याची माहिती समोर आलेली आहे। पोप फ्रान्सिस यांनी व्लादिमीर पुतीन आणि झेलेन्स्की यांना तत्काळ युद्ध थांबवण्याचं आवाहन केलेलं आहे। ही वेळ एकत्र येऊन पीडितांना मदत करण्याची असून हे मूर्खपणाचं युद्ध तत्काळ थांबवा असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। डेन्व्हरमधील यहोवाच्या किंगडम हॉलमध्ये एका व्यक्तीनं आपल्या पत्नीची हत्या केलेली आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। बिग बॉस 13 ची एक्स कंटेस्टंट हिमांशी खुरानाला शूट दरम्यान ताप आणि नाकातून रक्त निघत असल्यानं रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। हिमांशी -7 डिग्रीमध्ये शूट करत असल्यानं तिची तब्येत बिघडली। मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टी आणि टेलिव्हिजनवरती आपली छाप उमटवणारी अभिनेत्री रेशम टिपणीसच्या आईचं दुःखद निधन झालेलं आहे। रेशमनं सोशल मीडियावरती भावूक पोस्ट शेअर करत ही माहिती तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे। मराठी सिनेमातील अभिनेता ललित प्रभाकरचा टर्री हा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि या सिनेमात ललित टोटल दाक्षिणात्य सिनेमातील हिरो सारखा दिसतोय। ललितच्या रावडी लुकचे पोस्टर्स ललितनं शेअर केलेले असून चाहत्यांनीच नाही तर मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गजांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केलेला आहे।
अभिनेत्री अनुष्का शर्माच्या आगामी चक दे एक्सप्रेस या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालेलं आहे आणि या सिनेमात अनुष्का भारतीय राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार झुलन गोस्वामी यांचा जीवन प्रवास दाखवणार आहे. हा सिनेमा नेटफ्लिक्सवरती प्रदर्शित होणार आहे. तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरामध्ये विविध क्षेत्रात घडलेल्या आतापर्यंतच्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी ज्यांचं स्पीड न्यूजच्या माध्यमातून आपण संपूर्ण आढावा घेतला. तर आजच्या स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.